परभणी जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार सोहळा संपन्न। परभणी जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पाथरी रोड येथील राजलक्ष्मी लॉन्स येथे उत्साहात पार पडला। ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गाडगे महाराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले। जिल्हा परिषदेच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले। जबाबदारी वाढली आहे, मान्यवरांचे प्रतिपादन। पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना मान्यवर म्हणाले की ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनात आता कामाची व्याप्ती वाढली आहे। लोकांसाठी काम करताना तुमची जबाबदारी पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे। शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। पुरस्कार वितरण व स्नेहभोजन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील निवडक आणि कार्यक्षम ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविताना उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले। पुरस्कार वितरण सोहळा संपल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्हास्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार परिधान करण्यात येत आहे। यांना या पुरस्कार मिळण्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते। तसेच जिल्ह्यातील इतर सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदर्श घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात चांगले कार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। जो पुरस्कार आहे, आमच्या चव्हाण सरांनी सांगितलं की जवळपास 3 वर्ष झाला हा पुरस्कार वितरण सोहळा झालेला आहे। हे आज सांगायचं झालं तर हे आमचं भाग्य थोडक्यात की 6 वर्षांनी निवडणूक झाली आणि आमच्यासारख्याला या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच कार्यक्रमात जो ग्रामपंचायतचा जो म्हणजे तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागातला ग्रामपंचायत आणि त्याचा जो मुख्य अधिकारी म्हणून जो ओळखला जातो तो ग्रामपंचायत अधिकारी, त्याचा सन्मान आज आमच्या हातून होतो आहे, त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे। खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस एखादा देश म्हणा, एखादा आपला महाराष्ट्र म्हणा, जर कुठं त्याला जर विकसित व्हायचं असेल तर सर्वप्रथम त्या गावची ग्रामपंचायत विकसित होणे हे अत्यंत आवश्यक असते। व त्यानंतर जर बघायला गेलं तर तिथला जो अधिकारी असतो त्याच्या हातात असतं की ग्रामपंचायत ही कशी ठेवणं, त्याच्यातले काम कसे व्यवस्थित करून घेणं व त्या व्यक्तीने, त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने जो केलेलं काम असतं त्याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं असं मी समजतो। या आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी, तसेच आमचं दैवत माननीय आमदार राजेशदादा विटे काका व सर्व प्रमुख नेते यांच्या नेतृत्वात या आपल्या परभणी जिल्ह्याला आपल्याला खूप काही पुढे घेऊन जायचं, तर त्यामुळं या जिल्हा परिषदेचे जे काही पदाधिकारी असतील त्यांना व जे काही ग्रामीण विकास आपले ग्रामपंचायत अधिकारी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्यासारख्याला या जिल्हा परिषदच्या 3 वेळेस घरी अध्यक्षपद होतं, त्यामुळं मला पण तो चांगला वारसा आहे आणि निश्चितच मी उपाध्यक्ष म्हणून माझी जी काही मदत लागेल ती 100% मी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना करेल। पण मला कळत नाही की ग्रामसेवक याचा सेवाभाव होता, आता ग्रामविकास अधिकारी केल्यामुळे दुरावा का निर्माण केला ह्याची मला काही कल्पना नाही। पण मित्रांनो,
सरपंच म्हणून मी काम करत असताना मला एक अनुभव आला की काय करायचं गावाचं हे जेवढं सरपंचाला आणि सदस्यांना माहीत असते त्याच्यापेक्षा जास्त माहिती ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याला असते. एखादा आम्हाला जरी चांगलं काम करायचं असेल, ग्रामसेवकाच्या मनात नसेल तर ते काम होतच नाही. त्याला नियम वगैरे अटी भरपूर असतात. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गावाचा विकास आराखडा करताना झरीत आम्ही जे केलंय की खरी गरज काय, शालेय समिती आणि मुख्याध्यापक, अंगणवाडीचे सगळं कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि आमची ग्रामपंचायतची बॉडी, ह्या सगळ्यांना घेऊन खरी गरज काय हे जर आपण ओळखलं तर निश्चितच आपले पुढचे कामं किंवा जे लोकांना अपेक्षित असते की गावात हे काम व्हायला पाहिजे ते सगळे कामं निश्चितच होतात. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ग्रामविकास आराखडा तयार करताना मूलभूत गरजा काय आहेत ह्याचा निश्चितच विचार करून पुढील कार्यवाही करावी. जिला पंचायत अध्यक्ष लताताई बाखले, जिला पंचायत उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत भोसले, सगळे जिला पंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, आपले HODs, आपले BDOs, आपले विस्तार अधिकारी आणि सगळे ग्रामपंचायत अधिकारी जो इथे उपस्थित आहे. पहिला तो जो पण विजेता झाले आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ते 3 वर्षानंतर हे प्रोग्राम झाला आहे. तो ते 3 वर्षाचे जो पण विजेता आहे ते सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आता इथे बॉडी आली आहे आणि सगळ्याची अपेक्षा आहे की पहिल्या नंबरवर परभणी पाहिजे. तो मला 1.5 वर्ष इथे झाला आहे. मला माहिती आहे किती कष्ट लागते. आता आपण 34 नंबरवर होते ज्यावेळी मी जॉईन केले होते. आता आपण 27व्या नंबरवर 25व्या नंबरवर आले आहे. पण खूप छान असे मी जिथे जिथे गावात व्हिजिट करते, जसं आपल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पण मी खूप छान गाव व्हिजिट केले आहे. परवाच मी नागठाण्याला व्हिजिट केले होते. तिथे खूप सुंदर काम ग्रामपंचायत अधिकारी केले आहे. सिरसममध्ये केले आहे. मी सेलू तालुक्याचे खूप 4-5 गाव व्हिजिट केले होते. तिथे पण खूप छान काम केले आहे. छान ग्रामपंचायत अधिकारी आपल्याकडे आहे आणि ते काम करत आहे. पण जो आपले 10-20% जो ग्रामपंचायत अधिकारी आहे ना, ज्यांना सतत माहिती आहे की आपल्याला काम पाहिजे, कसं करायचं, त्यांना थोडंसं लक्ष दिले पाहिजे. आणि आता जिल्हा पंचायतची पण निवड झाली आहे. जिल्हा पंचायत सदस्य पण आले आहे. पंचायत समितीचे पण आपले सदस्य आले आहे. तो एक मुख्य कार्यकारी अधिकारी निमित्त मी तुमच्यावर लक्ष देते. पण आता दुसरा जो बाजू आहे, जो तुमची जिल्हा पंचायत, जो पॉलिटिकल लोक आहे ते तुमच्यावर जास्त लक्ष देणार. आणि मला असं वाटतं की तुम्ही त्याचे दबावाखाली की त्याची अपेक्षा आहे ते तुम्ही सगळे पूर्ण करणार आणि ते सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. की अगोदर फक्त तुमच्या कामावरती प्रशासकाचा डोळा होता, आता बॉडी आलेली आहे त्यामुळे आता 2 डोळे तुमच्यावरती असणार आहेत. सगळे अधिकारी असणार आहेत, पदाधिकारी असणार आहेत. जसं श्रीकांत भैयांनी सुद्धा त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की तुम्ही जे काही चांगलं काम कराल त्याच्यामध्ये सगळेजण तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट करतील. आणि त्यांची ही अपेक्षा बघता तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की आपली जबाबदारी वाढलेली आहे. म्हणजे 3 वर्षाच्या गॅपनंतर ज्यावेळेस सदस्य येतात त्यांचीसुद्धा खूप इच्छा असते की आपल्याला काम करून दाखवायचं आहे, भरीव काम करून दाखवायचं आहे. आणि जसं देशमुख साहेबांनी सुद्धा सांगितलं की ग्रामसेवकापासूनच हा सगळा विकास होऊ शकतो. त्यामुळे तुमची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. आपल्याला आळस सोडून भरपूर काम करायचं आहे. लोकाभिमुख प्रशासन कसं असतं याची प्रचिती द्यायची आहे. आणि जितकं सिन्सिअरली आणि जितकं कष्ट करून सगळ्या ज्या योजना आहेत त्या खालपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोचवायच्या आहेत. त्यामुळं हा जो कार्यक्रम आहे तो निश्चितच लोकांनी केलेल्या जे काम आहे त्याच्यासाठी शाबासकी आहे. परंतु एक या गोष्टीचं पण द्योतक आहे की आपल्यावरती जबाबदारी वाढलेली आहे.
आणि मला खात्री आहे की पदाधिकाऱ्यांनी जो विश्वास आपल्यावरती दाखवला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न इथं उपस्थित असलेला प्रत्येकजण करेल. सगळे जे पुरस्कार विजेते आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि पुढच्या वर्षीसुद्धा नव्या जोमानं नवीन लोक येतील, चांगलं काम करतील, तेही पुरस्कार घेतील आणि परभणी जिल्हा परिषदेमध्ये एका चांगल्या कामकाजाचा आदर्श किंवा एक एक्झाम्पल सगळ्यांच्या समोर उपस्थित करतील इतकीच आशा या प्रसंगी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. नाही, साधारणतः 2021, 22, 23 आणि 23-24 या 3 वर्षाचे पुरस्कार प्रलंबित होते. 3 वर्षाचे पुरस्कार प्रलंबित असल्यामुळं आम्ही जिल्हा प्रशासनानं सन्माननीय CO मॅडमच्या मार्गदर्शनाखाली असा निर्णय घेतला की आपण यावर्षी तो पुरस्कार घेऊया. आपण प्रत्येक वर्षी पुरस्कारासाठी बजेट ठेवतो, पण बऱ्याच वेळा तो पुरस्कार घ्यायचा राहून जातो. जो ग्रामस्तरावरचा कर्मचारी आहे, ग्रामसेवक आहे, त्याला थोडंसं त्याच्या कार्याचा जर गुणगौरव केला तर तो अजून जिद्दीने काम करेल या अपेक्षेने आम्ही हा पुरस्कार सोहळा ठेवला. यावेळेस किती ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळाला आहे? नाही, आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यातून एक असं आपले जे 9 तालुके आहेत त्या 9 तालुक्यातून प्रत्येकी एक ग्रामसेवक निवडतो. असे साधारणतः 27 पुरस्कार होते जे मागील 3 वर्षामध्ये पेंडिंग होते.